नत्र हे अन्नद्रव्य असं आहे ते पिकाच्या वाढीसाठी लागणारच अन्नद्रव्य. बरोबर. आपल्याला जनरल शेतकरी आपण ही आज जरा चर्चा या ठिकाणी करणार आहोत, सायंटिफिक थोडी असेल, परंतु तुम्हाला समजेल शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये मी आज तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगणार आहे. नत्र हे जे काय आहे हे पिकाला ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला त्याचं रूपांतर जे आहे अमिनो ऍसिड मध्ये होणार आहे. अमिनो ऍसिडचं रूपांतर प्रोटीन मध्ये होणार आहे. प्रोटीन शिवाय कोणतीही सजीव व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. बरोबर. आपल्याला सुद्धा शेतकरी बंधूंनो प्रोटीनची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. तसंच झाडाला सुद्धा प्रोटीन हे आवश्यक असतं. ते प्रोटीन कसं बनतं तर नत्र ज्या वेळेला तुम्ही टाकता नत्राचं कन्व्हर्जन तुमचं अमिनो ऍसिड आणि त्याच्यानंतर प्रोटीन मध्ये होत असतं. म्हणजे जे झाडाचं अन्न आहे ते नत्राद्वारे तयार केले जातं. हे साध्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल. आता झाडामध्ये आता तुम्ही हे झाड बघताय, झाडामध्ये जो हिरवेपणा जो असतो ना तो हिरवेपणा जो येतो तो क्लोरोफिल म्हणजे झाडाचं जे अन्न आहे. झाडाचं अन्न तयार कसं होतं, सूर्यप्रकाश असेल, पाणी असेल आणि ही जी काही अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये नत्र असेल, मॅग्नेशियम असेल, फेरस असेल, अशी जी काही अन्नद्रव्य एकत्र येऊन झाडाचं अन्न तयार होत असतं. आता ही झाडाचं अन्न तयार करण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे, परंतु त्याच्यामध्ये नत्राचा जो काही भाग आहे किंवा नत्राचा जो काही रोल आहे तो खूप मोठा आहे. आता हे जे काही नत्र आहे जे आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर झाडामध्ये येत असतं. काही वेळेला शेतकरी बंधूंनो तुम्हाला असं सुद्धा तेजस सर जाणवत असेल की आपण अतिरेक नत्राचा वापर केला, परंतु त्याचा विपरीत परिणाम पण झाडांवर झालेला आहे. म्हणजे अन्नद्रव्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. तोटे पण आहेत. आणि मला असं वाटतं की आज आपण फक्त फायदेच नाही तर तोटे पण समजून घेतले आपण. मी तर म्हणतो शेतकरी बंधूंना तोटे सर्वात जास्त समजून घेणं गरजेचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये. आणि एखादं अन्नद्रव्य जास्त झालं तर त्याचा परिणाम दुसऱ्या अन्नद्रव्य एखादं कमी पडलं तर दुसरं पण कदाचित कमी होतं. ती पण आपण जे काही संबंध आहे ते पण आपण या ठिकाणी आता ते जसं तुम्ही म्हटलं, आता आपल्याला कसं आहे माहितीये का, जे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मी मगाशी म्हटलं नत्राचा काय आहे, झाडाचं अन्न तयार करण्याचा एक त्याचा महत्वाचा फायदा आहे तो आहे. दुसरा त्याचा फायदा जसं शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला आपण नत्रयुक्त खतांचा वापर करतो त्यावेळेला फुटवा चांगला झालेला दिसतो. म्हणजे शाकीय वाढीसाठी आपल्याला नत्राची आवश्यकता खूप चांगल्या प्रकारे आहे. दुसरं, झाडामध्ये जी एनर्जी येते ना, एनर्जी कशामुळे येणार आहे, प्रोटीनमुळे. जी काही प्रोटीन मगाशी आपण चर्चा केली त्याच्यामुळे झाडाची एनर्जी त्या ठिकाणी वाढणार आहे. तर झाडाची एनर्जी वाढवण्याचं काम जे आहे ते नत्राद्वारे केलं जातं. हे नत्राचे 3 जे आहे हे प्रमुख फायदे आपण म्हणू शकतो शेतकरी बंधूंनो, जे नत्रयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी करत असतो त्याचा.